दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली, तसेच काही अपघातही झाले. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील तरुणांनी आगामी कुंभमेळ्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कुंभ कवच ही सुरक्षा व्यवस्था विकसित केली आहे. या कुंभ कवच अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत भाविकाला एक अद्वितीय QR कोड असलेला एक मोफत मनगटी पट्टा मिळेल आणि हा QR कोड व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल आवश्यक ती माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. तसेच एखादा भाविक गर्दीत हरवला तर अधिकृत व्यक्तीकडून QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची माहिती उपलब्ध होईल, ज्यामुळे हरवलेल्या भाविकाचे त्याच्या कुटुंबांशी त्वरित संपर्क होईल. याविषयी कुंभ कवचचे संस्थापक वेदांत बागुल यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार. येत्या कुंभमेळ्यासाठी नाशिक कुंभसाठी कुंभ प्राधिकरण आणि नाशिक पोलीस आणि आमच्या कुंभ कवच टीमकडून हा एक छोटासा उपक्रम मॉक ड्रिल आम्ही आज घेतोय. याच्यामध्ये नाशिक कुंभमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपण एक सेफ्टी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक त्यांना रिस्बँड प्रोव्हाइड करतोय. सो या रिस्बँड प्रोव्हाइड केल्यामुळे जे पण येणारे नागरिक आहेत ते सुरक्षित आणि सिक्युअर असणारे आहे. त्यांना आपण रिस्बँड प्रोव्हाइड करून त्यांच्या फॅमिलीची पूर्ण सेफ्टी आपण बघतोय, जेणेकरून जर कोणी त्यांच्या फॅमिली मेंबर्स मधलं कोणी हरवलं तर इमिजिएटली त्यांचा QR कोड स्कॅन करून आपल्याला फॅमिलीची इन्फॉर्मेशन फिल करता येईल. दरम्यान नाशिकमधील तरुणांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं संपूर्ण शहरात कौतुक केलं जात आहे. मी सुभाष कासर, पंचवटी स्थानिक कार्यकर्ता आहे. एक कुंभ कवच जे ही कल्पना जे राबवलेली अतिशय उत्तम आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्यातील जे करोडो लोक येतात त्यांना जर आपण ही जर पुरवली व्यवस्था तर आणखी सुकर होईल आणि सोयीस्कर होईल. पुढे कोणाची म्हणजे मिसिंग जे झालेले आता याच्या आधी सुद्धा काही मुलं वगैरे ना इथे राहून गेलेले की ते लहानचे मोठे झालेले इथे, अशी परिस्थिती इथे. कशी संकल्पना आहे? ही संकल्पना एकदम उत्तम आहे. याच्यात आणखी जे नवीन येतील पब्लिक जे येईल त्यांची आणखी सुरक्षितता व्हायला पाहिजे. आता हे स्थानिक आहे म्हणून मी ठीक आहे, मला किंवा इथल्या सर्व लोकांना सगळी कल्पना येते. खास खळगे जेवढे ना तेवढे माहिती आहे इथले, म्हणजे नवीन लोकांना याची कल्पना व्हायला पाहिजे. प्रशासनाने याला मान्यता दिली पाहिजे. हा, प्रशासनाने मान्यता दिलीच पाहिजे, कारण हा सुरक्षेचा विषय आहे आणि जे येणारे कोटी लोक येणार आहेत त्यांची अगदी योग्यरित्या व्यवस्था होईल. तर कुंभमेळ्यातील गर्दीमुळे कुंभ कवच उपक्रम सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आणि भाविकांना सुरक्षित अनुभव देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.